रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि हे जे आंदोलन आहे डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून शिक्षक भरती व त्या संदर्भातल्या मागण्यासाठी उपोषण सुरू आहे। पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्राची जर शिक्षणाची व्यवस्था बघितली तर देशामध्ये 1 नंबरला असलेलं शिक्षण व्यवस्था आज 7व्या नंबरला गेलेली आहे, 7व्या नंबरला ढासळलेली आहे। याचं कारण म्हणजे उदासीन असलेलं सरकार, गलथान काम करणारं प्रशासन हे त्यामागचं कारण आहे। त्याचमुळं महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ढासळलेली आहे। खरं तर आज भावी शिक्षकांना रस्त्यावरती झोपण्याची वेळ का यावी याच्या मागचं कारण असेल ते म्हणजे माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय जे नेहमी गेल्या 1 ते 2 वर्षापासून शिक्षक भरती करतो म्हणून वेळोवेळी अभियोग्यताधारकांना आणि भावी शिक्षकांना आश्वासन देऊन फक्त त्यांना ताटकळत ठेवणारे काम प्रशासनही करते आणि शिक्षण मंत्री महोदय करते। खरं तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची बीजे रोवली। आज महिलांची प्रगती जर बघितली तर आंतरराष्ट्रीय दर्जावरती त्यांनी त्यांची कीर्ती त्या ठिकाणी महिलांनी निर्माण केलेली आहे आणि आज आपल्या देशाच्या प्रथम नागरिक ह्या सुद्धा महिलाच आहे। म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांच्या छायेखाली रात्रीच्या वेळेला आंदोलनासाठी बसणाऱ्या ह्या महिला यांची मागणी एकच की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आणि शिक्षण व्यवस्था रुजवण्याचं काम केलं ते काम आम्हाला पुढे कुठेतरी चालवता येईल आणि या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देऊन ही पिढी घडवण्याचं काम आणि हे पुण्य आम्हाला कुठेतरी लाभेल या उद्देशानं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आणि खरं तर ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे की महिला या ठिकाणी उपोषणाला बसावं। आणि तुम्ही बघत असाल की रात्रीचे 1:30 वाजलेला आहे, तुम्ही याही साईडला बघा, इथे ना कोणतं पोलिसांचं संरक्षण आहे महिला असून सुद्धा, म्हणजे सर्व बाजूनं जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही बाजूनं तुम्हाला इथे कुठलीही व्यवस्था म्हणजे पोलीस प्रशासनानं सुद्धा दिलेली नाही आहे। म्हणजे ज्या महिला या ठिकाणी रस्त्यावरती झोपतायत त्यांच्या मागण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असो की शिक्षण आयुक्त कार्यालय असो अजिबात त्या ठिकाणी दखल घेत नाहीये। ह्या ज्या मॅडम आहेत या शिक्षक भरतीच्या आमच्या सहकारी आणि आम्ही ज्या पद्धतीनं मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं कशासाठी बसल्यात ते आपण त्यांना विचारू। नमस्कार, माझे नाव पूनम बारवकर। बघा गेले 9 महिने झाले अभियोग्यता चाचणी झालेली, त्यानंतर त्या 9 महिन्याच्या काळामध्ये शासनाने फक्त रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि आपल्या 67,000 जागा या शिक्षकांच्या रिक्त आहेत, त्यातल्या 80% भरण्याची वित्त विभागाची परवानगी असून सुद्धा शासनाने आणखी कुठलीही प्रोसेस किंवा याची भरतीची कुठलीही प्रक्रिया सुरू केलेली नाहीये। शासन आणि प्रशासन दोन्ही हे पूर्ण उदासीन आहे आणि आपले शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब हे वेळोवेळी फक्त आश्वासन देतात, वेळोवेळी वेगवेगळे रोडमॅप देतात आणि त्या रोडमॅप एकदाही तो रोडमॅप त्यांनी फॉलो केलेला नाहीये। आणि त्यांच्या या अशा परिस्थितीमुळे आज इथं आम्हाला महिलांना एवढ्या रात्री एवढ्या संध्याकाळी इथे एकही आम्हाला पोलीस संरक्षण सुद्धा मिळालेलं नाहीये। इथे एकही पोलिसाचा एकही अधिकारी नाहीये। आमची दखल एकाही लोकप्रतिनिधींनी एकाही अधिकाऱ्याने घेतलेली नाहीये। आम्ही आमचं घरदार सोडून इथं आज रात्रीच्या असे फुटपाथवर झोपण्याची वेळ ही फक्त शासन आणि प्रशासनामुळे आलेली आहे। मी शासन आणि प्रशासनाला एकच सांगू इच्छिते की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। वेळ पडलीच आम्ही आमचा जीव इथे देऊ पण आम्ही इथून उठणार नाहीत। या ठिकाणी आणखीन आमचे एक सहकारी आहेत मॅडम असं रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी या आपल्या भगिनी म्हणजे रस्त्यावरती झोपलेल्या आहेत। नमस्कार, मी सौ आसावरी अतुल बाबर, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेली आहे।
आज सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे शिक्षणाची सेवा केली, शिक्षणाचे दान केले, तर हे दान आम्हाला पुढे न्यायचं आहे. तर ही संधी आम्हाला मिळणार आहे की नाही? गेल्या बऱ्याच दिवसापासून नुसतं शिक्षण मंत्री घोषणा देत आहेत, नुसतं सांगत आहेत की शिक्षण भरती करणार आहे, पण अजून कुठली काहीच दिसत नाहीये. मग ही संधी आम्हाला मिळणार आहे की नाही, किंवा शिक्षण भरती लवकर करणार आहेत की नाही? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक महिला आहेत, त्याही झोपलेल्या आहेत, पण त्यांची तब्येत बरोबर नाही आहे. खरं तर त्या हॉस्पिटलमधून आलेल्या आहेत, तरी सुद्धा आज त्या टॅबलेट घेऊन त्या ठिकाणी झोपलेल्या आहेत. म्हणजे तब्येत बरोबर नसताना सुद्धा त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपले आणखीन काही सहकारी आहेत. सर, तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी लातूरवरून आलोय आणि माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातले अभियोगताधारक आलेले आहेत आणि आम्ही शिक्षक भरती तात्काळ करावी या एकाच मागणीसाठी इथं बसलेलो आहेत आणि आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. आणि केसरकर साहेब आपल्याला सारखं सांगतात की प्रोसेस चालू आहे, आम्ही 30,000ची भरती केली, अजून 20,000ची करणार आहे. खरं तर एक सुद्धा जागा केसरकर साहेबांनी भरलेली नाही, फक्त दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. आणि आता आम्ही शेवट, जोपर्यंत प्रशासन जाहिरात देत नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि केसरकर साहेबांना किंवा प्रशासनाला यामार्फत आम्ही असं आवाहन करतो किंवा विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी. बोला. आपले आणखीन काही सहकारी आहेत, ते या ठिकाणी झोपलेले आहेत, परंतु सर, आमचे आणखीन सहकारी आहेत. नमस्कार, मी शशांक पाचकोर अकोल्यावरून आलेलो आहे. नमस्कार, मी शशांक पाचकोर अकोल्यावरून आलो इथं शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये. आमचं अनशन चालू आहे, इथं उपोषण चालू आहे. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार संवेदनशील असल्याचा दावा करते. कोणत्याही रोडवर ॲक्सिडेंट होऊ द्या, कुठं अपघात होऊ द्या, त्यांना आर्थिक मदत असो, कोणतीही मदत असो, की आम्ही किती संवेदनशील आहोत म्हणून. पण सरकारला हे कळत नाही की जे शाळेत शिकणारी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल यांची संवेदनशीलता कुठं हरवल्या जाते. म्हणून रिक्त असलेल्या जागा तो लवकरात लवकर भरण्यात याव्या, म्हणजे विद्यार्थ्यांना जे शाळेत शिकत आहेत त्यांनाही शिक्षक मिळतील आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे अभियोगताधारक आहेत, क्वालिफाईड पोरं आहेत, त्यांना पण रोजगार मिळेल. गेल्या 9 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये हा नुसतं भातुकलीचा खेळ चालू आहे. शिक्षण मंत्री जे आहेत आपले दीपकजी केसरकर साहेब, पण दर 15 दिवसानं नवीन नवीन आश्वासन देत असतात. पुढच्या 15 दिवसात होणार आहे, पुढच्या 15 दिवसात याद्या लागणार आहेत. मध्यंतरी तर सरांचं स्टेटमेंट होतं की पूर्ण रेडीज आहे, आता बस एक क्लिक दाबली की पूर्ण याद्या पब्लिश होऊन जातील म्हणून. आता नेमका आम्ही विद्यार्थ्यांनी भरोसा कोणावर ठेवावा? आणि राहिला संवेदनशीलतेचा प्रश्न, तो कोणत्या शासनापासून आणि कोणत्या मंत्र्याजवळून, कोणत्या अधिकाऱ्याजवळून संवेदनशीलतेची आम्ही अपेक्षा करावं, याचं आम्हाला सरकारकडून उत्तराची अपेक्षा आहे. सर, रात्रीचे आता 1:45 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपण जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी बसलेलो आहात. तुम्ही कुठून आलात आणि काय तुमचं म्हणणं आहे? मी सतीश गोपतवाड, आदिवासी दुर्गम भाग असलेल्या हिमायतनगर तालुक्यातून मी आलेला एक सर्वसामान्य अभियोगताधारक आहे. 31 जानेवारी 2023 रोजी शिक्षक भरतीची नोटिफिकेशन काढून अवघ्या 22 दिवसात या शासनानं शिक्षक भरतीची परीक्षा घेतलेली आहे. शिक्षक भरतीची परीक्षा घेतल्यानंतर अवघ्या 24 दिवसात निकाल सुद्धा घोषित केला आणि निकाल घोषित करून तब्बल 9 महिन्याचा कालावधी संपन्न झालेला असून अजून सुद्धा गोरगरिबाचा लेकरू ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे रिक्त पद आहेत, म्हणजे जे शिक्षकाची रिक्त पद आहेत, त्या रिक्त जागी अजून सुद्धा शिक्षकाची नियुक्ती केली नाही. म्हणजे एक प्रकारे त्या गोरगरिबाचे लेकरं ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळा कुठंतरी बंद पाडायच्या मार्गावर हे शासन असून माझी या सरकारला विनंती आहे की मागील 9 महिन्यापासून आपण निकाल घोषित करा आणि निकाल घोषित
करून सुद्धा अजून सुद्धा तुम्ही नियुक्ती दिली नाही. नियुक्ती कशामुळे दिली नाही? कारण तुम्हाला गोरगरिबाचं लेकरू शिकताना बरोबर वाटत नाही का? आणि कुठंतरी या इंग्लिश स्कूलचा तुम्ही भडीमार करताय आणि इंग्लिश स्कूलचा भडीमार यासाठी करताय गोरगरिबाचं लेकरू इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन शिकू शकत नाही. त्यामुळे माझी या सरकारला विनंती आहे की येत्या तात्काळ तुम्ही रिक्त पदाच्या 80% जागेची या शिक्षक पदाची तात्काळ 7 ते 8 दिवसामध्ये जाहिरातीला सुरुवात करावी आणि या गोरगरिबाच्या लेकराचं पुण्याचे वाटेकरी आपण बनण्याचा प्रयत्न करू नये ही माझी एक शासनाला नम्र विनंती आहे. बघितलं आपण की रात्रीचे आता 1:30-2 वाजता आहे आणि या वेळेला सुद्धा एवढ्या थंडीमध्ये पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये ज्यावेळेस आम्ही ज्या काही मागण्यासाठी त्या ठिकाणी जातो, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जातो, त्यावेळेस त्यांच्याकडनं आम्हाला एकच उत्तर येते की लवकरच काम सुरू आहे आणि लवकरच. परंतु जसं ब्रह्मदेवाचं 1 दिवस म्हणजे असं म्हटलं जातं की 1 वर्ष असतं, तसं नेमकं यांचं लवकर म्हणजे किती दिवसाचं आहे हे सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही. गेल्या 8-9 महिन्यापासून ते लवकरच या शब्दावरती आम्हाला वारंवार त्या ठिकाणी आश्वासन दिले जातात. 17 जुलैला सुद्धा या ठिकाणी बेमुदत म्हणजे आंदोलन आम्ही केलं होतं. जवळपास 1.5 महिना आम्ही या ठिकाणी उपोषण केलं, आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला एवढंच सांगितलं की लवकरच आम्ही आता शिक्षक भरतीचा टप्पा पार पाडणार आहोत. माननीय मंत्री महोदय हे वेळोवेळी सांगतात की 30,000 शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बातम्या येतात कधी कधी की 13,500 भरतीची प्रक्रिया आम्ही सुरू पण केलेली आहे. अक्षरशः महाराष्ट्रामध्ये एकही शिक्षक आजपर्यंत दीपक केसरकर साहेब आल्यानंतर त्यांनी दिलेला नाही. जी भरती सुरू आहे ती 2017ची, जी मागच्या सरकारनं ज्या मागच्या मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे तीच भरती प्रक्रिया, ज्यामध्ये 1,000-1,200 जागा ज्या शिल्लक होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे. आणि जी मंत्री महोदय दीपक केसरकर साहेब वारंवार चॅनलवरती येऊन मीडियावरती येऊन सांगता की 13,000 भरले, ऑर्डर द्यायचं काम चालू आहे, नियुक्त्या केल्या. अक्षरशः एवढं खोटं बोलताय. हे जे काही बोलताय हे सर्व धांदांत खोटं आहे. एवढं पाप हे सरकार कुठं फेडल, हे मंत्री कुठं फेडतील हे आम्हाला माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे, आम्हाला एवढंच कळतंय की जे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलंय, ज्या ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळावा, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं. अनेक जिल्ह्यामध्ये जर बघितलं झालं तर जिल्हा परिषद सीओच्या कॅबिनमध्ये विद्यार्थ्याने आंदोलन केलंय की कारण त्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळत नाहीये. पटसंख्या जर बघितली तर आज जिल्हा परिषदची पटसंख्या ढासळते आणि हीच पटसंख्या इंग्रजी माध्यमाकडे असेल किंवा दुसरीकडे वळवण्याचं काम मुद्दाम सरकारचंच आहे. सरकारला वाटतंय की गरिबाचं लेकरू शिकू नये. हे खरंच आहे. जर यांना असं वाटलं नसतं तर महाराष्ट्राची शिक्षक भरती ही तात्काळमध्ये झालेली असती. 9 महिन्यापासून आज 9वा-10वा महिना झालाय. 10 महिन्यापासून यांची भरती प्रक्रियामध्ये जर आपण परिस्थिती बघितली ती दहशती आहे. फक्त याद्या परीक्षा जाहीर केली आहे, स्वप्रमाणपत्र आमच्याकडनं सेल्फ सर्टिफाईड करून घेतलंय आणि आम्हाला एकच सांगतात संच मान्यता सुरू आहे, रोस्टर पूर्ण झालेत. आता काही त्रुट्या आहेत हे ते गेल्या आणि मागच्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेस हिवाळी अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयानं घोषणा केली की आम्ही रिक्त पद हे शिक्षक भरती करू आणि आम्ही तात्काळमध्ये ते पद भरणार आहोत. त्या अधिवेशनाला आता 7 डिसेंबरला दुसरं अधिवेशन होतंय. त्या 1 वर्ष आज कंप्लीट होतंय. मागच्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली अजून सुद्धा एक सुद्धा शिक्षक आणि एक सुद्धा जाहिरात पवित्र पोर्टलला दाखवलेली नाहीये. त्यामुळं एक गोष्ट आहे की हे जे खोटं बोलण्याचं पाप माननीय मंत्री महोदय घेत आहे, हे पाप तुम्हाला जर असं वाटत असेल की हे झाकून राहील तर अजिबात नाही. आज 2 वाजलेले आहेत आणि या 2 वाजता रस्त्यावरती आम्ही झोपलेले आहेत. आमची माननीय प्रशासनाला विनंती आहे, मंत्री महोदयाला विनंती आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील हे अभियोग्यताधारक या रस्त्यावरती जे त्या ठिकाणी थांबलेले आहेत याच ठिकाणी थांबून राहतील. तोपर्यंत आम्ही अजिबात माघार घेणार नाहीत. धन्यवाद.